मंडळी, मध्यंतरी सोशल मीडियावर मोनालिसा आणि IIT बाबापासून ममता कुलकर्णीवरही प्रचंड चर्चा होताना आपण पाहिली आहे। आणि या सर्वांमध्ये कॉमन गोष्ट होती ती कुंभमेळा। काय आहे हा कुंभमेळा? तर कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे। दर 3 वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात। दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा भरतो। अशा 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर म्हणजेच तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे पूर्ण कुंभमेळा भरतो। 2025 चा हाच तो पूर्ण कुंभमेळा। या कुंभमेळ्यात अनेक गोष्टी प्रकाश झोतात आल्यात। त्यातल्या ममता कुलकर्णी आणि किन्नर आखाडा हा मात्र मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलाय। अनेकांच्या मनात या घटनेने महाकुंभमधील किन्नर आखाडा म्हणजे काय, महामंडलेश्वर म्हणजे काय आणि काय आहे हा वाद असे प्रश्न निर्माण होण्यास भाग पाडले। तर चला मग आज जरा आपण याच संदर्भात नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय .exp। सुरुवात करूयात आखाड्यापासून। कुंभमेळ्यात वेगवेगळ्या आखाड्यांचा सहभाग असतो आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा आखाडा म्हणजे किन्नर आखाडा। पारंपरिक आखाड्यांपेक्षा वेगळा असलेला हा आखाडा ट्रान्सजेंडर समुदायासाठी एक धार्मिक आणि आध्यात्मिक आधार आहे। मात्र नुकतीच झालेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती आणि त्यानंतर झालेली हकालपट्टी या आखाड्याचा इतिहास, त्याच्या परंपरा आणि त्यासोबतच महामंडलेश्वर पदावरील विवाद चर्चेचा विषय ठरलाय। हिंदू धर्मात आध्यात्मिक आणि धार्मिक जगतात आखाड्यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। महाकुंभसारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात हे आखाडे आपली परंपरा जपत सहभाग घेतात। या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याचा जन्म आणि त्याचे महत्त्व समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं। किन्नर आखाडा हा भारतातील तृतीयपंथीयांसाठी असलेला पहिला आणि एकमेव आध्यात्मिक आखाडा आहे, जो सनातन धर्माच्या पारंपरिक चौकटीबाहेर जात विशेष समुदायाच्या हक्कासाठी लढा देतो। महाकुंभ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो। यात संन्यासी, साधू संत, महंत, महामंडलेश्वर आणि विविध आखाड्यांचे प्रमुख सहभागी होतात। पारंपरिक आखाड्यांप्रमाणेच किन्नर आखाडाही महाकुंभामध्ये सहभाग घेतो। 2016च्या उज्जैन महाकुंभामध्ये प्रथमच किन्नर आखाड्याला स्वतंत्र जागा मिळाली। हा आखाडा केवळ तृतीयपंथीयांसाठीच नाही, तर कुणीही या आध्यात्मिक संघटनेचा भाग होऊ शकतो असा बनला आहे। किन्नर आखाड्याची स्थापना 2015 मध्ये उज्जैन येथे झाली। हा आखाडा सनातन धर्माच्या 13 प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा असून तो ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथीय आणि इतर समाजातील वंचित गटांसाठी स्थापन करण्यात आला आहे। हा आखाडा पारंपरिक आखाड्यांप्रमाणे सनातन धर्माच्या परंपरांचे पालन करतो। मात्र येथे संन्यास घेतल्यानंतरही व्यक्तींना आपले भौतिक जीवन जगण्याची मुभा असते, त्यामुळेच अनेकांना हा आखाडा आकर्षित करतो। महाकुंभ मेळ्यात किन्नर आखाड्याचा सहभाग असतो, जिथे हा आखाडा धर्मध्वज फडकवतो आणि धार्मिक विधी पार पाडतो। अन्य आखाड्यांप्रमाणेच येथेही संन्यासी, महामंडलेश्वर आणि आचार्य असतात। मात्र हा आखाडा प्रामुख्याने ट्रान्सजेंडर समाजाच्या हक्कासाठी लढतो आणि त्यांना धार्मिक समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। मंडळी, आता पाहूयात ममता कुलकर्णीचा महामंडलेश्वर पदाचा प्रवास। 1990च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं होतं। मात्र ती अचानकच चित्रपट सृष्टीपासून दूर गेली। तिचे नाव अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज तस्करीशी जोडलं गेलं। अनेक वर्ष ती भारताबाहेर राहत होती। मात्र 2025च्या प्रयागराज महाकुंभामध्ये ती भारतात परतली आणि संन्यास घेतल्याची घोषणा केली। तिचे नवीन नाव श्री यमाई ममता नंदगिरी असं ठेवण्यात आलं। आता नेमकं महामंडलेश्वर म्हणजे काय? तर महामंडलेश्वर हे हिंदू धर्मातील एक अत्यंत प्रतिष्ठेचं आणि प्रभावशाली पद आहे। महामंडलेश्वर हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आध्यात्मिक पदांपैकी एक मानलं जातं। हे पद मिळवण्यासाठी एका साधूला अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करावी लागते। महामंडलेश्वर हे पद कोणत्याही आखाड्याच्या उच्चतम धार्मिक नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते। साधारणतः हे पद अत्यंत विद्वान आणि अनुभवी संन्यासांना दिलं जातं। हे पद भूषवणाऱ्या व्यक्तीला धार्मिक उपदेश, समाजातील आध्यात्मिक कार्य आणि परंपरा जपण्याची जबाबदारी दिली जाते। महामंडलेश्वर हे सिंहासनारूढ असतात आणि त्यांना चांदीच्या सिंहासनावर बसण्याचा मान मिळतो। त्यांना अनेक आश्रम, मंदिर व्यवस्थापन आणि दानधर्माच्या संस्था चालवण्याचा अधिकार असतो। महामंडलेश्वरांकडे मोठी संपत्ती असते, जी प्रामुख्याने धर्मकार्यात वापरली जाते। महामंडलेश्वर पदावर नियुक्ती झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला मोठ्या संपत्तीचा अधिकार मिळतो। हा संपत्तीचा भाग मुख्यतः दान, आश्रम आणि मंदिरांचे उत्पन्न व इतर धार्मिक देणग्यांमधून येतो। काही महामंडलेश्वरांकडे कोट्यावधींची संपत्ती आणि हजारो अनुयायी असतात। मंडळी, या महामंडलेश्वर पदासाठी काही आवश्यक अटीही असतात। कोणत्या? चला पाहूयात। पहिलं म्हणजे संन्यास स्वीकारलेला असावा।
कोणत्याही प्रकारच्या संसारिक नात्यापासून मुक्त असणे आवश्यक असतं। दुसरं म्हणजे धार्मिक ज्ञान असावे। शास्त्र, वेद, उपनिषदे आणि इतर धार्मिक ग्रंथांचे ज्ञान असणं महत्त्वाचं असतं। त्यानंतर कुटुंबाशी संबंध ठेवू नये। एकदा संन्यास घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक संबंधात राहता येत नाही। त्याचबरोबर भोगविलासापासून अलिप्त राहावं लागतं। कोणत्याही प्रकारच्या ऐहिक सुखासक्तीपासून दूर राहणं अनिवार्य असतं। महत्त्वाची अट म्हणजे कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा त्या व्यक्तीशी संबंध नसावा। धार्मिक संस्थांचा हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि इथूनच खरा वाद सुरू झाला ममता कुलकर्णी प्रकरणाचा। नेमका काय आहे ममता कुलकर्णी आणि किन्नर आखाड्याचा वाद पाहूयात। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची आखाड्यातून हकालपट्टी केली आहे। त्यानंतर ममताचे महामंडलेश्वर पद रद्द करण्यात आलं। अजय दास यांनी असा आरोप केला की त्रिपाठी यांनी त्यांची संमती न घेता ममताला महामंडलेश्वर बनवलं, तसेच ममताचा भूतकाळ पाहता तिला हे पद देणं योग्य नव्हतं। आता पाहूयात वादाचा गाभा नेमका काय आहे। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी असा आरोप केला की ममताला तिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे महामंडलेश्वर बनवणं चुकीचं आहे। महामंडलेश्वर पद हे केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठीच असते। एका प्रसिद्धीच्या मोहात असलेल्या व्यक्तीस हे पद देणं म्हणजे धर्माचा अपमान करणं आहे, असं मत त्यांनी मांडले। ऋषी अजय दास म्हणाले, ममता कुलकर्णी यांचा भूतकाळ पाहता त्यांना महामंडलेश्वर बनवणं हे धार्मिक आणि नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं आहे। किन्नर आखाड्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय। किन्नर आखाड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा ऐतिहासिक प्रवास हा नेमका कसा आहे याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेलच, तर चला मग जाणून घेऊयात। किन्नर आखाड्याला सनातन धर्मामध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली होती। 2016 मध्ये उज्जैनच्या सिंहस्थ कुंभामध्ये या आखाड्यानं पहिल्यांदाच अधिकृत सहभाग घेतला। यावेळी अनेक संत मंडळींनी या आखाड्याला विरोधही केला होता, पण अखेर 2015 मध्ये याची स्थापना झाली। या किन्नर आखाड्याचे काही विशेष नियमही आहेत। ते कोणते तर ट्रान्सजेंडर आणि इतर वंचितांसाठी ते खुले आहे। धर्मशास्त्रानुसार धार्मिक कार्य येथे पार पाडली जातात। महामंडलेश्वर पदासाठी पारंपरिक कठोर नियमही लागू होतात आणि महत्त्वाचं म्हणजे समाजातील उपेक्षित वर्गाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा आखाडा प्रयत्नशील असतो। एका रात्रीत कोणीतरी महामंडलेश्वर बनणं ही मोठी घटना होती आणि त्यामुळे विरोध अपेक्षितच होता। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद मिळणं आणि त्यानंतर त्यांची झालेली हकालपट्टी हा धार्मिक आणि सामाजिक वादाचा केंद्रबिंदू बनला आहे। सनातन धर्माच्या परंपरांमध्ये महिलांना महामंडलेश्वर होण्यास मर्यादा असतात। याशिवाय किन्नर आखाड्यातील अंतर्गत वाद, ट्रान्सजेंडर समुदायाचा धार्मिक स्वीकार आणि आखाड्यांचे राजकारण यामुळे हा विषय अधिकच गडद झाला आहे। महाकुंभ आणि किन्नर आखाड्याच्या परंपरांचा सन्मान करत असताना कोणत्याही पदावर नियुक्ती करताना धर्म आणि नैतिकतेचं भान ठेवणं आवश्यक आहे। महामंडलेश्वर हे फक्त पद नाही तर ती एक जबाबदारी आहे। किन्नर आखाड्याने धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलंय, मात्र आता त्याला पारंपरिक आखाड्यांच्या राजकारणाला तोंड द्यावं लागत आहे। ममता कुलकर्णीचा वाद हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो आखाड्याच्या भविष्यावर परिणाम करणारा ठरू शकतो। तृतीय पंथीयांसाठी हे आखाडे मोठे आध्यात्मिक आधार ठरत असताना त्यात निर्माण होणारे वाद त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। महामंडलेश्वर हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं असतं, त्यासाठी संयम, त्याग आणि कठोर तपश्चर्या आवश्यक असते। ममता कुलकर्णीच्या निवडीवर झालेला वाद हे दाखवतो की धर्म आणि सत्तेच्या संघर्षात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा किती प्रभाव टाकू शकते। किन्नर आखाड्याचे अस्तित्व आणि महत्त्व वाढत असले तरी ते संकुचित विचारसरणीच्या आणि धार्मिक राजकारणाच्या विळख्यात सापडत आहे। महाकुंभ हा केवळ आस्था आणि भक्तीचा महोत्सव नसून तो हिंदू धर्मातील वेगवेगळ्या प्रवाहांचा एक आरसा आहे। किन्नर आखाड्याचा प्रवास हा सामाजिक स्वीकाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, मात्र अशा वादांमुळे त्याचा उद्देश आणि प्रतिष्ठा यावर नक्कीच परिणाम होतो। भविष्यात किन्नर आखाड्याला त्याच्या धार्मिक परंपरा टिकवून ठेवताना अधिक मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार हे मात्र तितकंच खरं। बाकी यंदाच्या कुंभमेळ्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा आणि हो, आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।